नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बंद मागे घेण्यात आलाय, मात्र निषेध कायम आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। महाविकास आघाडीला मुंबई हायकोर्टाचा दणका, उद्याचा बंद बेकायदेशीर। कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही, तरीही बंद केला तर कायदेशीर कारवाई करणार। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। संविधानाचा आदर आणि कोर्टाचा आदर राखून उद्या महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं आवाहन। उद्याचा बंद मागे घेतो, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा लागेल। महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करतील। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत, मात्र राज्यभर महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। मी उद्या शिवसेना भवनासमोरच्या चौकात काळी फीत बांधून बसणार, त्यालाही बंदी असेल तर मी जनतेच्या न्यायालयात जाणार। उद्धव ठाकरेंचा इशारा। आता उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे। आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही। आम्ही उद्याचा बंद करणार नाही, पण सकाळी 11 ते 12 या दरम्यान काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करणार। जनतेनं बंद केला तर आम्ही जबाबदार नाही। नाना पटोलेंकडून काँग्रेसची भूमिका। उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही लोक शांततेने बसू। कोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर ठरवला। हायकोर्टाच्या निर्णयामुळे पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही। गुणरत्न सदावर्तेंचा हा टोला, तर कोर्टाचा अवमान केल्यास 6 महिन्यांची शिक्षा। सदावर्तेंचा राऊतांना इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, तुम्ही काय ट्विट केलंय की माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणून, त्याच्यामुळे हे लबाड गोष्टी आहेत। हे माननीय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारतीय संविधानाची शक्ती आहे। आज शरद पवारांना त्याच्या पुढे जाता आलं नाही। सरकारनं याचिकाकर्ता पाळून ठेवलाय। उद्याच्या बंदबाबत जनता ठरवेल। महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा। संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। कोणीतरी एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात, एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे। तो पिटिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देत आहे। उद्याचा बंद बेकायदेशीर ठरवत हायकोर्टानं विरोधकांना चपराक दिली। बंदच्या आडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव होता। सरकार कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार। मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी, आणि म्हणून कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, एवढंच मी आता फक्त राजकारणासाठी बंद पुकारला होता। न्यायालयाच्या निर्णयाला सर्वांनी आदर करायला हवा। न्यायालयाचा सन्मान महत्त्वाचा। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। न्यायालयाच्या निर्णयाचा सगळ्यांनी आदरच केला पाहिजे। त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तर ही योग्य भूमिका आहे, कारण शेवटी न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात।